नमस्कार. मी प्राध्यापक चिंतामण दिंदळे, राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहमदनगर. मागील प्रकरणामध्ये आपण प्राचीन प्राचीन कालखंडातील साहित्य निर्मिती या घटकावरती चर्चा केली होती. आपण पुढचा जो टॉपिक आहे त्या टॉपिकमध्ये मध्ययुगीन कालखंडातील साहित्य निर्मिती या घटकावरती आपण चर्चा करणार आहोत. आपल्याला असं लक्षात येतं की हे मध्ययुगीन कालखंडामध्ये संत, पंत आणि तंत हे जे काही तीन साहित्य प्रकार आहेत, तर त्यांचं या ठिकाणी विकास झाल्याचं आपल्याला जाणवतं. मध्ययुगीन कालखंडामध्ये महत्त्वाचा जो घटक आहे तो संत तुकाराम यांच्या साहित्यावरती भर द्यावा लागतो. मध्ययुगीन कालखंडातील साहित्य निर्मितीचा आढावा घेणे यातला पहिला घटक आहे. मध्ययुगीन कालखंडातील वारकरी संप्रदायाचा आढावा घेणे. संत तुकाराम यांच्या साहित्याच्या माध्यमातून समाज जीवनाचे चित्रण कसे आले आहे आणि तत्कालीन सामाजिक सांस्कृतिक परिस्थितीचे चित्रण समजावून घेणे. संत तुकारामांना वारकरी संप्रदायाचे कळस असे संबोधले जाते. एक लक्षात घ्या की ज्या पद्धतीनं आपण म्हणतो की ज्ञानेश्वर रचला पाया तुका झालाशी कळस, आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर विचार केला तर वारकरी संप्रदायाचं एकूण वाढलेला हा जो काही व्याप आहे, ही जी व्यापकता आहे, ही व्यापकता आपल्या लक्षात येते. संत ज्ञानेश्वरकालीन जो महाराष्ट्र आहे, ती तत्कालीन परिस्थिती आणि संत तुकारामांच्या कालखंडातील जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीच्या अनुषंगानं संत तुकारामांचं जे अभंग रचना आहे, ते तुकाराम बाबांची अभंग गाथा म्हणून प्रसिद्ध आहे. तर इथे प्रत्येक कालखंडामध्ये त्या कालखंडामधील साहित्य निर्मितीचा आढावा आपल्याला घ्यावा लागतो. मध्ययुगीन कालखंडाचा जर आपण विचार केला तर या साहित्य निर्मितीमध्ये प्रामुख्याने जी रचना आपल्याला जाणवते, त्या साहित्य रचनेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे की त्या कालखंडामधील सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय ज्या घडामोडी घडलेल्या आहेत, त्या घडामोडींचा उल्लेख किंवा आढावा जो आहे किंवा त्या घडामोडींचं चित्र जे आहे, तर या कालखंडामध्ये आपल्याला आल्याचं जाणवतं. वारकरी संप्रदाय हा जो संप्रदाय आहे, याचा खऱ्या अर्थानं जो विकास जो आहे तो या मध्ययुगीन कालखंडात झाल्याचं आपल्याला दिसतं. विठ्ठल हे प्रमुख दैवत मानून त्याची पूजा अर्चा करणे, त्यानंतर विठ्ठलाप्रती असणारं जे काही अपार प्रेम आहे, त्या प्रेमामध्ये अखंड बुडालेला हा जो वारकरी संप्रदाय आहे, हा जो माणूस आहे, सर्वसामान्य माणूस, या वारकरी संप्रदायाचा महत्त्वाचा घटक आहे हा सर्वसामान्य माणूस आहे. आणि वारकरी संप्रदायाचं सगळ्यात महत्त्वाचं जर काही वैशिष्ट्य असेल ते म्हणजे या प्रवाहामध्ये सामील झालेला जो माणूस आहे तो जात, पात, धर्म असं कुठल्याही एका विशिष्ट जाती धर्माचा नसून तो सर्वसामान्य माणूस आहे. आणि म्हणून त्याची विठ्ठलाप्रती असणारी जी काही भक्ती आहे, त्या भक्तीच्या विषयी जी काही रचना आपल्याला जाणवते, विशेषतः अभंगांच्याकडे आपण जेव्हा येतो तेव्हा, तर ते अभंग या ठिकाणी आपल्या कालखंडात आपल्याला अभ्यासता येतं. संत तुकारामांच्या विषयी जर आपण पाहिलं तर तुकारामांची अभंगगाथा ही फार मोठी साहित्यिक संपदा असं आपल्याला म्हणता येणार आहे. त्यांच्या एकूणच अभंगांमधून त्या काळातल्या समाज जीवनाचं चित्रण आलेलं आहे आणि तत्कालीन सामाजिक, सांस्कृतिक परिस्थितीचं चित्रण आपल्याला आलेलं आहे आणि ते आपण समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण तत्कालीन समाज हा चातुर्वर्ण्य व्यवस्थेवर आधारलेला होता आणि समाजाचे स्तरीकरण झालेले आपल्याला दिसतं. आणि म्हणून संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगामधून हे जे काही समाजाचं एकूणच जे काही सांस्कृतिक किंवा संस्कृतीचा जो बदल आहे, त्या बदलाचं चित्रण त्यांनी आपल्या अभंगामधून करताना दिसतं आहे. चातुर्वर्ण्य व्यवस्था जी आहे याच्यामध्ये ब्राह्मण, वैश्य, वाणी, त्यानंतर शूद्र
जे हे वैश्य आणि क्षत्रिय शूद्र असे 4 जे घटक आहेत त्या घटकांवरती अ, ही समाज जो आहे सामाजिक समाज जो आहे तो आधारलेला आपल्याला दिसतो. आणि ही वर्णव्यवस्था जी आहे ती वर्णव्यवस्था ही आर्य संस्कृतीपासून पुढे आल्याचं आपल्याला जाणवतं. आणि याच्यामध्ये संत तुकाराम महाराजांनी खरं तर ज्याच्यावर भर टाकलेला आहे तो घटक आहे हा जो चौथा वर्ग आहे शेवटचा ज्याला शूद्र ज्याला म्हणू. बहुजन आणि शूद्र यांच्या एकूण सामाजिक जीवनावरती ज्या पद्धतीनं त्यांनी हे लेखन केलेलं आहे. समाजामध्ये असणारे जे काही वरचे 2 वर्ग आहेत म्हणजे ब्राह्मण त्यानंतर वैश्य आणि क्षत्रिय ह्या 3 वर्णाचे या चतुर्थ श्रेणीतल्या वर्गावरती जे प्राबल्य होतं त्या प्राबल्याचं एक प्रकारे अगदी सूक्ष्म पद्धतीनं आपल्या अभंगामधून चित्रण केल्याचं आपल्याला जाणवतं. त्या कालखंडामध्ये समाजाचं स्तरीकरण झालेलं होतं म्हणजे वर्ग पडले होते. एक वरचा वर्ग ज्याला आपण म्हणता येईल की ज्याची सत्ता आहे तो. त्यानंतर क्षत्रिय म्हणजे एकूणच काय तर ह्या सगळ्या वर्गाचं समाजाचं स्तरीकरण आहे. या स्तरीकरणामध्ये जो शेवटचा स्तर आहे तर तो शेवटचा स्तर जो आहे तो शेवटच्या स्तराला जे काही भोगावं लागतं ते प्रचंड होतं. आणि याचं भान संत तुकारामांना असल्यामुळे संत तुकारामांनी याच्याविषयी फार सुंदर लेखन आणि परखडपणे लेखन केल्याचं आपल्याला जाणवतं. त्या कालखंडामध्ये विशेषतः स्त्रियांचा दर्जा अत्यंत खालावलेला होता. स्त्रीला एक दासी म्हणून, एक बटकीन म्हणून समाजव्यवस्थेमध्ये पाहिलं होतं आणि पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा हा त्या कालखंडात खूप मोठ्या प्रमाणात होता. मध्ययुगीन कालखंड असेल, कुठलाही कालखंड असेल, तर याच्यामध्ये एका गोष्टीचा उल्लेख हा आवर्जून करणं अपेक्षित आहे. जो आदिवासी समाज जो आहे तो समाज मात्र या गोष्टीपासून बराचसा दूर असल्याचं आपल्याला जाणवतं. आणि त्या कालखंडापासून तर आजच्या कालखंडापर्यंत आदिवासी समाजामध्ये ही मातृसत्ताक पद्धती म्हणजेच इथं तात्पर्य असं की स्त्रियांच्या बाबतीमध्ये असणारं जे काही चांगलं स्त्रियांचं स्थान जपलेलं होतं तर ते त्या आदिवासी समाजामध्ये आपल्याला जाणवतं. त्यामुळं संत तुकारामाने आपल्या साहित्यातून यावर परखड टीका केलेली आपल्याला जाणवते. म्हणजे स्त्रियांची होणारी पिळवणूक असेल, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रथा असतील, परंपरा असतील, रीतिरिवाज असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये स्त्रीलाच बळी पडावं लागतं. आणि म्हणून त्यांनी ही जी काही पहिल्या स्तरातली मंडळी होती यांच्यावरती टीका केल्याचं आपल्याला जाणवतं. आणि तत्कालीन समाजाच्या वागणुकीमुळे संत साहित्य हे संत त्यांचे साहित्य जे आहे तुकाराम ते विद्रोही बनले होते. विद्रोही साहित्य म्हणून गणले गेल्याचं आपल्याला जाणवतं. त्यांच्यावरती अलीकडंच साधारण 2014-15ला विद्रोही तुकाराम नावाची जी कादंबरी आनंदी यादवने लिहिली ती फारशी बाहेर जरी आलेली नसली तरी त्याच्यामधून संत तुकारामांनी एकूणच ह्या मध्ययुगीन कालखंडातल्या समाजव्यवस्थेचे वाभाडे काढलेले आहेत अशा आशयाचं त्याच्यामध्ये संशोधनात्मक लेखन आपल्याला जाणवतं. संत तुकारामांच्या बाबतीमध्ये त्यांची अभंगगाथा ही जगभर एक अभ्यासाचा विषय जरी बनली असेल तरी त्या काळात म्हणा किंवा आजही फारसी वरच्या वर्गाच्या लोकांना संत तुकाराम महाराजांचं जे काही लेखन आहे ते आवडल्याचं जाणवत नाही. कारण फक्त केवळ आणि केवळ वारकरी संप्रदाय जर सोडला तर सामाजिक प्रबोधनाच्या अनुषंगानं जर संत तुकाराम अभ्यासाचं म्हटलं तर त्यांच्या एकूणच अभ्यासामधून त्यांच्या साहित्यातून अभंगामधून ज्या सामाजिक जाणीवा आहेत ह्या पाखंडी लोकांच्या विरुद्ध असणारं त्यांचं बंड त्यानंतर निसर्ग जाणीवा ह्या प्रचंड प्रमाणामध्ये भरलेलं आपल्याला जाणवतं. हे सगळं करत असताना विठ्ठलाविषयीचा जिव्हाळा, प्रेम, भांडण हे त्यांच्या साहित्यातून दिसून येतं. कारण त्यावेळीचा जो समाज आहे तो निरक्षर होता, अशिक्षित होता आणि अंधश्रद्धांमध्ये अडकलेला होता. अशा परिस्थितीमध्ये समाजाला या सगळ्यापासून वाचवण्यासाठी संत मंडळींकडे
दुसरं कुठलंच साधन नव्हतं आणि त्यांची जी भाषा आहे ती लोकभाषा होती. कारण लोकभाषा म्हणजे जनमानसाची भाषा जे व्यवहारात दैनंदिन वापरतात ते अक्षर ओळख नसणाऱ्या ह्या माणसांना पांडित्य स्वरूपाची जर भाषा वापरली गेली तर त्यांना ते समजणार नाही आणि त्या वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा ज्ञानेश्वरांपासून तुकारामांपर्यंत या लोकांनी ते लेखन केलं. जी एक प्रकारचं समाज प्रबोधन केलेलं आहे. तर ती समाज प्रबोधनामध्ये संपूर्ण भाषा ही लोकभाषा आपल्याला जाणवते. त्यांच्यानंतर जर पाहिलं आपण तर दुसरे जे महत्त्वाचे संत आपल्याला जाणवतात तर ते आहेत संत रामदास आणि संत रामदासांचं जे साहित्य आहे तर त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर विशेषतः मध्ययुगीन कालखंडामध्ये म्हणजे स्वराज्य स्थापनेच्या पूर्वी मुस्लिम राजवट अस्तित्वात होती आणि मुस्लिम राजवट अस्तित्वात असल्यामुळे एकूण इथे ही समाजामध्ये हा जो समाज आहे याच्यामध्ये धर्म संस्कृती या गोष्टी लयास गेलेल्या होत्या आणि परकीय आक्रमणं असतील मुस्लिम राजवटीचा जो परिणाम आहे तो इथल्या समाजव्यवस्थेत पडला होता आणि समाज जो आहे हा गोंधळ समाजात पूर्णतः गोंधळ माजलेला होता. संभ्रमात होता का समाजाला ते कळतच नव्हतं की आपण नेमकं कुठल्या पद्धतीनं काय करायचं म्हणजे अशा स्थितीमध्ये संत रामदास स्वामींचं जे काही साहित्य आहे तर ते साहित्य आपल्याला या ठिकाणी फार महत्त्वाचं आणि अभ्यासाचं असं आपल्याला वाटतं. त्याच्यामध्ये एकूण या सामाजिक व्यवस्थेचं जे प्रतिबिंब आहे रामदासांच्या साहित्यातून दिसून येते. त्याचप्रमाणे आपल्या शिष्यांना उपदेश शिकवणूक देण्याचे उद्देशाने देखील साहित्य निर्मिती झाल्याचं आपल्याला जाणवतं. म्हणजे संत रामदासांनी आपल्या शिष्यांना शिकवण देणं उपदेशकरणाच्या माध्यमातून केवळ तो आपल्या शिष्यांना उपदेश नसून समाजामध्ये समाजातल्या लोकांना धर्म संस्कृती स्वत्व याच्याविषयीची जनजागृती करण्याचं जे काम आहे तर हे काम मला असं वाटतं की संत रामदास स्वामींच्या लेखनामध्ये आपल्याला प्रामुख्याने आपल्याला जाणवतं. मध्ययुगीन कालखंडामध्ये जे 3 साहित्य प्रकार आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये संत पंत तंत असे प्रवाह दिसून येतात. याच्यामध्ये संतांचं जे वाङ्मय आहे संतांचं जे साहित्य आहे ते संतांच्या साहित्याची भाषा आणि त्यांचा जो विषय आहे तो या समाजामधील सर्वसामान्य माणसाला ह्या सामाजिक परिस्थितीतून तत्कालीन व्यवस्थेतून बाहेर काढण्याचाच प्रामुख्याने उद्देश होता आणि तो जो उद्देश आहे त्या उद्देशाच्या अनुषंगानं त्यांचं लेखनसुद्धा जे आहे ते प्रबोधनात्मक आहे. साध्या सरळ भाषेमध्ये आहे का जी भाषा लोकमानसाची आहे त्यामध्ये भारुड असेल त्यानंतर विराण्या असतील ओवी असेल गवळण असेल अभंग असतील आणि अत्यंत साध्या पद्धतीनं लोकजीवनातीलच जे रूपक आहेत प्रतिमा आहेत हे त्यांनी वापरून समाजाला याच्यातून बाहेर काढण्याचं फार मोठं काम या संत साहित्याने केलं आहे. पंथ वाङ्मय जे आहे ते पंथ वाङ्मयामध्ये विशेषतः ही जी पंडित मंडळी आहे तर मध्ययुगीन हे प्रवाह दिसून येतं आपल्याला आणि हे जे पंडित काव्य जे आहे तर हे पंडित काव्याचे स्वरूप हे पौराणिक भाषांतरात्मक आणि वेदांतिक असं होतं. हे जे पंडित आहे ते पंडित मुळात कुणाच्या तरी आश्रित होते म्हणजे कुठल्या तरी राज्याच्या आश्रित असल्यामुळे त्यांना त्यांच्या पद्धतीनं म्हणजे राजाला काय हवं आहे त्या वरिष्ठाला काय हवं आहे त्या पद्धतीनं लेखन केलं जायचं आणि त्यांची भाषा जी होती ती संस्कृत भाषा होती आणि विशेषतः वेदांमधून उपनिषदांमधून खंडकाव्यांमधनं पुराणामधनं त्यांनी जे उतारे घेऊन त्यांनी त्या एकूण ती जी व्यवस्था होती ती म्हणजे जी व्यवस्था सत्तेवर होती त्या सत्तेवर असणाऱ्या व्यवस्थेच्या अनुषंगानं लेखन केल्याचं आपल्या ठिकाणी जाणवतं. पंडिती काव्याच्या मुळाशी विद्वजन रसिकता दिसते म्हणजे ते विद्वान होतेच त्याबद्दल कुठल्याच प्रकारचा मतभेद नाहीत परंतु या कालखंडात पंडिती काव्यावर पौराणिक पगडा असल्याचं आपल्याला दिसून येतं. पंडिती काव्य निर्मितीसाठी वृत्त श्लोक यांचा वापर केल्याचं दिसतं.
आणि तो दुसरा जो मुद्दा आहे खाली, की पंडित हे आश्रित असल्याने व ते विद्वान पंडित असल्याने त्यांची भाषा ही संस्कृत होती. तर इथे संतांची जी भाषा आहे ती व्यवहाराची भाषा होती, लोकभाषा होती. आता हे संत आणि पंत, तंत जे वाङ्मय आहे हे शाहिरी वाङ्मय त्याला आपण असं म्हणतो. आणि ह्या शाहिरी वाङ्मयाच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर शाहिरी वाङ्मयाची भाषा पुन्हा पाहिली तर ती शाहिरी वाङ्मयाची भाषासुद्धा लोकभाषा आहे आणि त्याच्यामध्ये येणारे छोटे छोटे जे प्रसंग आहेत, जे फार्स आहेत, तर हे जे फार्स आहेत हे सर्वसामान्य माणसाच्या जाणीवा त्यातनं व्यक्त करणारे असे आहेत. तुम्ही जर पाहिलं असेल तर बखर लिहिण्याचा प्रघातसुद्धा जो आहे हा इस्लामी राजवटीत सुरू झाला असला तरी त्याला भर हा शिवकाळ आणि पेशवे काळामध्ये आलेला आहे. आणि मध्यकाळात निर्माण झालेली बखरी ह्या विश्वसनीय व ऐतिहासिक दस्तऐवज समजण्यात येतो. पोवाडे आणि लावणी साहित्याची निर्मिती शिवकाळ आणि पेशवे काळ झाल्याचं आपल्याला जाणवतं. ज्याला आपण तंत साहित्य म्हणतो, जे शाहिरी साहित्य म्हणतो, शाहिरी वाङ्मय म्हणतो. तर या शाहिरी वाङ्मयाचे प्रमुख जे दोन घटक आहेत ते पोवाडा आणि लावणी. परंतु हे दोन्ही घटकांचा जर विकास पाहिला, त्याची निर्मिती जर पाहिली तर पोवाड्यांची निर्मिती आणि विकास हा शिवकाळामध्ये दिसतो. तर लावणी या साहित्य वाङ्मयाचा निर्मिती आणि विकास किंवा तिचा बहर जो आहे तो पेशवे काळामध्ये दिसतो. आता ह्या दोन्ही कालखंडाचा आपण जर बारकाईने अभ्यास केला तर हे दोन्ही कालखंड त्याच कालखंडात का निर्माण झाले याच्यामागे फार मोठी पार्श्वभूमी आहे. म्हणजे महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतंत्र स्वराज्य निर्माण करण्याच्या अगोदर हा मुस्लिम राजवटींच्या आमदानीमध्ये होता. आणि 1678च्या दरम्यान छत्रपती शिवाजींनी जेव्हा स्वतंत्र राज्याची स्थापना केली, स्वतंत्र जे राज्य स्थापन केलं, तेव्हा त्यांच्या एकूण कार्याचा जो गौरव आहे, एकूण कार्याच्या बाबतीमध्ये एकूण त्यांचं जे कार्य आहे त्या कार्याचं जो उल्लेख, जी वीरस्त्री आहे तर त्याच्याविषयी पोवाडे आपल्याला त्या ठिकाणी जाणवताना दिसतात. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये किंवा स्वराज्याच्या कालखंडामध्ये आपल्याला लावणी क्वचितच कुठेतरी आढळेल, परंतु सर्वाधिक जास्त पोवाड्याची निर्मिती आपल्याला त्या ठिकाणी जाणवते. त्याच्यानंतर बखरींचा जो उल्लेख या ठिकाणी येतो, ती बखरसुद्धा शिवकाळाचा उत्तरार्ध आणि पेशवे काळ या कालखंडामध्ये बखरींचं जे लेखन आहे ते खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आपल्याला जाणवतं. आणि हे एक प्रकारचा ऐतिहासिक दस्तऐवज आहे, अशा प्रकारे आपण त्याचा अभ्यास करत असतो. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जे नव्यानं स्वराज्य निर्माण केलं, त्या स्वराज्याच्या विषयी संपूर्ण जगभर एक वेगळेपण त्या ठिकाणी आपल्याला जाणवतं. आणि म्हणून त्यांच्याविषयीची आपुलकी, प्रेम आणि एक रयतेचा राजा, जाणता राजा म्हणून बखरींचं लेखन झालेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. लावणी वाङ्मय जे आहे ते पेशवे काळामध्ये आपल्याला तिचा विकास, निर्मिती आणि विकास आपल्याला दिसतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं जे स्वराज्य आहे त्या स्वराज्याच्या आनंदामध्ये मशगूल झालेली पेशवाई जी आहे, त्या पेशवाईमध्ये जो काही आनंद, उत्साह आणि इथे मराठ्यांच्या शृंगाराचे, पराक्रमाचे प्रामुख्याने संत पंततंत्र साहित्य निर्मिती झाल्याचं आपण जाणवतं. म्हणजे तिथे एक स्थिरता आलेली पेशवे काळामध्ये. अटकेपार झेंडा फडकवलेलं मराठे जे आहेत दिल्लीपर्यंत मराठे जाऊन पोहोचले. तर संपूर्ण भारत विश्वावरती राज्य मराठ्यांनी ह्या ठिकाणी स्थापित केले. आणि म्हणून त्या ज्या आनंदाच्या क्षणामध्ये लावणी वाङ्मयाची आपल्या निर्मिती या ठिकाणी झाल्याचं जाणवतं. ही साहित्य निर्माण होण्यास राजकीय घडामोडी व सामाजिक परिस्थिती जबाबदार असल्याचं आपल्याला दिसून येतं. कोणत्याही कालखंडामध्ये, कोणत्याही परिस्थितीमध्ये जी साहित्य निर्मिती होत असते, साहित्याचे प्रकार निर्माण होत असतात, तर त्याच्या मुळाशी जे आहे ते राजकीय घडामोडी आणि सामाजिक परिस्थिती असते. आणि या दोन घटकांचं जे प्रतिबिंब आहे ते आपल्याला साहजिकच त्या साहित्यामध्ये आपल्याला जाणवतं. म्हणजेच काय, की या दोन कालखंडामधली सांस्कृतिक जी घडामोडी, सांस्कृतिक रचना आहे
ते आपल्या या ठिकाणी जाणवते. अशा प्रकारे मध्ययुगीन कालखंडामध्ये जर आपण विचार केला, मध्ययुगीन साहित्य निर्मितीमध्ये आपण पाहिलं तर संत, पंत आणि तंत हे जे काही आपल्या 3 साहित्य प्रवाह आहेत, तर त्यांचा उगम आणि विकास ह्या गोष्टीवरती आपला प्रकाश टाकता येईल. त्या कालखंडामध्ये संत तुकाराम असतील, संत रामदास असतील किंवा शाहिरी वाङ्मय असेल, याचा बारकाव्यानं अभ्यास आपल्याला करणं अपेक्षित आहे. तेव्हा साहित्य वाङ्मयाचा वाङ्मय इतिहासाचा अभ्यास करत असताना अशा प्रकारे कालखंडांची आपण एक विभागणी केलेली आपल्या सोयीसाठी, की जेणेकरून अभ्यास करताना अडचणी कमी येऊन आपल्याला तो अभ्यास चांगला समजावा. याच्यानंतर आपल्याला जो पुढचा जो घटक आहे तर तो अर्वाचीन कालखंड असं आपण या ठिकाणी म्हणतो. आणि त्या अर्वाचीन कालखंडाच्या नंतर शेवटचा कालखंड जो आहे तो आपला आधुनिक कालखंडाचा अभ्यास असं आपल्याला पाहावं लागतं. तर याच्यानंतर आपण अर्वाचीन कालखंड जो आहे त्या अर्वाचीन कालखंडाचा अभ्यास करणार आहोत. या ठिकाणी आपण थांबूया.